हरे कृष्ण 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 हरे हरे. कुंडली कवर्ते हर विठ्ठल. सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वती पते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. सजयति सिंधुरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरवतमसां राशिन्नाशयति विघ्नानां. या कुन्देन्दुतुषारहार्धबला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकनित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. अविरलमदजलनिवहं भ्रमरकुलानितसेवितकपोलम् अभिमतफलदातारं कामेशं गणपतिं वन्दे. अनेन प्रीयतां देवो भगवान् सिद्धीनां पतिः श्रीगजाननः पूर्वैषामस्माकं कुलदैवतं. नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः. नमः प्रकृत्यै भद्रायै नियताः प्रणताः स्मतां. हरे नमः. धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा भासे जना भूवरी भासे जना भुवरी. दीक्षा देऊनि जो जगतिया दीक्षा देऊनि जो जगतिया बद्धास हो उद्धरी. बद्धास हो उद्धरी. वाणीने वदता भागवती कथा वाणीने वदता भागवती कथा व्यासा प्रती भासला व्यासा प्रती भासला. तो हा गुरु श्री जनार्दन असा तो हा गुरु श्री जनार्दन असा पाटांगणी शोभला. पाटांगणी सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. श्री शुकोवाच हरे नमः. हरे नमः. राजोवाच भगवन् यानि चान्यानि मुकुन्दस्य महात्मनः वीर्याण्यनन्तवीर्यस्य शोधुमिच्छामहे प्रभो. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले आणि शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात. राजाने या ठिकाणी प्रश्न केला, महाराज भगवान यानि चान्यानि मुकुंदस्य महात्मनः. भगवान गोविंद भगवान मुकुंद हे परब्रह्म अवतार आहेत आणि त्यांची शक्ती अनंत आहे. त्यांच्या कथेमध्ये माधुरी आहे, ऐश्वर्य आणि उत्तम अशा प्रकारच्या त्यांच्या लीला ह्या ऐश्वर्य म्हणजे षड्गुणैश्वर्य संपन्नतेने निर्भर आहेत. तेव्हा अशा भगवंताच्या लीला मी ऐकू इच्छितो. यावेळेला शुकाचार्य म्हणतात, हे परीक्षिते, तुला मी भगवंताच्या जीवनातली एक अलौकिक अशा प्रकारची घटना सांगतो की जो भगवान मित्रप्रेमाच्या दृष्टीने किती श्रेष्ठ आहे. मित्रप्रेम किती मोठं असतं. मैत्रीमध्ये कोणताही प्रकारचा भेदभाव नसतो. मैत्री ही निखळ अशा प्रकारची मैत्री असते. तिथे जात नाही, तिथे धर्म नाही, तिथे पंथ नाही, तिथे श्रीमंती किंवा गरीब हा भेद नाही. कोणताच भेद मैत्रीमध्ये नसतो. मैत्री ही दोन स्वभावांच्या वेगवेगळ्या लोकांच्या मित्राच्या दृष्टिकोनातून विचार केला तर समान शीले व्यसनेषु मैत्री. समान शीले दोघांचा जेव्हा स्वभाव एक होतो, जेव्हा दोघांच्या मनामधल्या भावना एक होतात, जेव्हा दोघंही एक होतात त्याला मैत्री असं म्हणतात. आणि मैत्रीमध्ये कोणत्याही प्रकारचा भेद असू शकत नाही. जात नाही, धर्म नाही, पंथ नाही, श्रीमंती गरीब नाही, कोणत्याच प्रकारचा नाही. आणि मैत्री ही इतकी अलौकिक असते, इतकी श्रेष्ठ असते की मैत्रीला दुसरी आपण उपमा देऊ शकत नाही. या दृष्टीने हा भगवंताचा मित्र म्हणजे सुदामा. आजही आपण सुदामा हा मैत्रीचा आदर्श मानतो. भगवान गोपालकृष्ण आणि सुदामा यांची मैत्री म्हणजे अलौकिक मैत्री. शुकाचार्य सांगतात, कृष्ण स्याती सखा कश्चित ब्रह्मवित्तमः. भागवतामध्ये सुदामा असं नाव या ठिकाणी आलेलं नाहीये. एक जे सुदामा नाव आलंय ते नाव जेव्हा भगवान मथुरेमध्ये गेले आणि ज्या मालाकारांनी त्यांना माला अर्पण केल्या तो सुदामा आहे.
आणि दुसरा हा जो आहे तो ब्राह्मण, एवढंच उल्लेख केलाय. पण यालाच सुदामा असं म्हणतात. कृष्ण स्यातीत सखा कश्चित. कृष्णाचा हा सखा होता, हा मित्र होता. सखा आणि मित्र याच्यात खूप फरक आहे. मित्रमध्ये फक्त मैत्री असते, फक्त ओळख असते, फक्त परिचय असतो. पण सखा या शब्दामध्ये सख्यत्व असतं. म्हणून सखी, सखा हे जे शब्द आहेत ते खूप अन्वर्थक आहेत. त्यामध्ये सख्य म्हणजे अंतःकरण ज्यामध्ये एकरूप झालंय त्याला म्हणतात सखा. आणि म्हणून श्रीकृष्णाचा सखा कोण होता तर सुदामा. मित्र अनेक होते पण सखा सुदामा होता. म्हणून कृष्ण स्यातीत सखा कश्चित ब्राह्मणो ब्रह्मवित्तमो वित्तमः. हा ब्रह्मवित्तम असणारा, ब्रह्मज्ञानी असणारा जो भगवंताचा सखा होता. विरक्त इंद्रियार्थेषु प्रशांतात्मा जितेंद्रिय. हा अत्यंत विरक्त होता, त्याचप्रमाणे जितेंद्रिय होता. आणि आपल्या गृहस्थाश्रम धर्मामध्ये तो मोठ्या आनंदाने जीवन जगत होता. यदृच्छयोपपन्नेन वर्तमानो गृहाश्रमी. आपलं गृहस्थाश्रम धर्म त्याचा चालू होता. त्याची बायको अत्यंत पतिव्रता होती. पतिव्रता पतिंप्राह म्लायता वदनेन सा. त्याची बायको पतिव्रता, पतिनिष्ठ आणि संसारामध्ये जे पतीने मिळवलेले असेल त्यावर आनंद मानणारी होती. परंतु काय करावं, मनामध्ये तिच्या दुःख सतत सलत होतं. हे कोणतं दुःख होतं तर आपण गरीब आहोत, आपण दरिद्री आहोत, आपण आपल्याजवळ पैसा नाही, अडका नाही, याचं आपण निष्कांचन आहोत याची तिला सतत मनामध्ये भ्रांत असे. आणि दरिद्रा सिदमाना सा वेपमाना विगम्यच. याप्रमाणे त्याची पत्नी, तोही आनंदात तल्लीन होता, भगवंताच्या नामस्मरणात तल्लीन होता. कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण एवढंच तो म्हणत होता. हे कृष्णा, हे कृष्णा, भगवंता गोविंदा असं नाव तो घ्यायचा. यावेळेला एकदा त्याची पत्नी म्हणाली, का हो दासेती द्रविणं भुरी सिद्धते ते कुटुंबीने. अहो आपलं एवढं कुटुंब आहे, आपले मुलं आहेत, बाळ आहेत, मी आहे, आणि तुम्ही फक्त कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय म्हणता. हा कोण तुमचा कृष्ण मित्र आहे? हो द्वारकेचा अधीश, द्वारकेचा राजा तुमचा मित्र आहे का? हो म्हणे, माझा मित्र आहे, माझा सखा आहे, माझा परमप्रिय अशा प्रकारचा माझा अंतरात्मा तोच आहे. आणि जर एवढं असेल तर मग अहो आपण दरिद्री, तो कृष्ण किती श्रीमंत, कृष्णाचं वैभव काय सांगावं. अहो द्वारका सोन्याची म्हणे, तो द्वारकेचा राजा आहे आणि आपण भिकारी आहोत. तुम्ही कशावरून म्हणता की आम्ही मित्र आहोत, आम्ही सखा आहोत? अहो म्हणे आम्ही एकत्र गुरुकुलामध्ये शिकलो. अहो असे तर अनेक कृष्णाचे मित्र होते जे गुरुकुलामध्ये राहिले असतील, तेव्हा त्याला तुमची आठवणही नसेल. तुम्ही मात्र सारखे कृष्ण 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 म्हणत राहता आणि एका दारिद्र्यपूर्ण अशा प्रकारचं जीवन आपण जगतो. दरिद्र्याचं जीवन आपण जगतो, निष्कांचनाचं जीवन आपण जगतो. आणि तो मात्र श्रीमंत आहे. असा कुठे मित्र असतो का? एक श्रीमंत आणि एक गरीब. तुमची आठवणही त्याला नसेल. तो म्हणाला, नाही नाही बाबा, कृष्णाला माझी पक्की आठवण आहे. कृष्ण हा माझ्या अंतःकरणातला सखा आहे, त्याला माझी आठवण नाही असं होऊ शकत नाही. नाही नाही, अहो मग तुम्ही एके दिवशी त्याच्याकडे जा बरं, त्याच्याकडे जा एके दिवशी. असं रोज मागं लागली. तुम्ही म्हणता ना माझा मित्र आहे, माझा सखा आहे, माझा अगदी जवळचा आहे, अंतरात्मा आहे, अंतरंगातला अंतरंग मित्र आहे, तर मग जा एकदा त्याच्याकडं. तो म्हणाला, जाऊन काय करू? अगं मला काहीच मागायचं नाही, मी दरिद्री आहे. अहो दारिद्र्य हे आपल्या नशिबावर अवलंबून असतं. आपण दरिद्री आहोत, आपण निष्कांचन आहोत, आपल्याजवळ पैसा नाही, अडका नाही, दुपारच्या जेवणाची भ्रांत आहे. पण मी काही कृष्णाला म्हणणार नाही की देवा मला श्रीमंत कर. अहो नका म्हणू म्हणे, पण त्याला एकदा जा तर खरं. म्हणून असं जा 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 म्हणून जाच केला. तुम्ही एकदा जाच, तुम्ही एकदा जाच. तो म्हणाला, बरं झालं. बायको काय म्हणते? कृष्णाकडे जा. दुसरं तर काही म्हणत नाही ना. अहो कृष्णाकडे जायला काय म्हणे, आपण देवाकडे जाऊ, काय हरकत आहे देवाच्या दर्शनाला. बायकोनी जरी जाच म्हटलं आणि तो जरी आपल्याला जाच वाटला, ते जरी कष्टदायक वाटलं तरी तो चांगला आहे. कारण कृष्णाचं दर्शन हा मोठा लाभ आहे. दर्शना देव साधवा, दर्शनाचा लाभ हा मोठा श्रेष्ठ असतो. असू द्या, आपण जाऊ. जायचं हे ठरलं. आणि मग तो म्हणाला, ठीक आहे, हे बा मी आता उद्या कृष्णाच्या दर्शनाला जाणार आहे. असं म्हटल्यानंतर ती म्हणली, ठीक आहे, पण आता रिक्त हस्तर न गच्छेत राजानम देव मंदिरम. अहो रिक्त हस्त कसं जावं राजाच्या भेटीला, देवाच्या दर्शनाला, ब्राह्मणाच्या भेटीला? हे केवळ रिक्त हस्त जाऊ नये, काही ना काहीतरी द्यावं. कारण
काही ना काहीतरी आपण सोबत आणलं पाहिजे. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती. पत्र असू द्या, पुष्प असू द्या, फल असू द्या, पाणी असू द्या, अंतःकरणपूर्वक भगवंताला प्रिय आहे. तेव्हा काही ना काहीतरी आपण घेऊन जावं. आज आपण सदिच्छा घेऊन जातो. लोक लिहितात लग्नाला काही आहेर आणू नये, सदिच्छा. सदिच्छा तरी आपण घेऊन जातो ना, त्याप्रमाणे काही ना काहीतरी घेऊन जावं. सदिच्छा का असेना आपण घेऊन जाव्यात. तो म्हणाला, सदिच्छा जरी असल्या तरी निमित्त काहीतरी लागतं. निमित्त म्हणजे काय? दिसलं पाहिजे ना. आपण जरी सदिच्छा नेल्या तरी सदिच्छा काय दाखवता येतात का? सद्भावना काय दाखवता येतात का? मग दाखवण्यासाठी काहीतरी पाहिजे ना. माऊलीने एका ठिकाणी म्हटलंय की एर पत्र पुष्प फल ते भजावया मीस केवल. पत्र पुष्प फल हे काय हो? हे भजावया मीस केवल. हे फक्त मीस आहे. ही या मिशाने आपण त्याला भजतो, या निमित्ताने आपण त्याला भजतो. हे निमित्त आहे. तेव्हा हे निमित्त काही ना काहीतरी सोबत न्यावं. तो म्हणाला, हे बघ मी आता निघतोय उद्या, पण काहीतरी मला दे. ती म्हणे, काय देऊ हो? काहीच नाहीये घरात. ठीक आहे, जा म्हणे शेजारी पाजारी काहीतरी मागून आण. ती गेली शेजारी. याचित्वा चतुरो मुष्टीन. शेजारी गेली. गेल्याबरोबर तिला पाहिलं की लोक नाक मुरडत असत. आली काहीतरी मागायला. ती गेली. गेल्यानंतर म्हणली, बाईसाहेब. ती म्हणली, काय पाहिजे म्हणे आज? रोज तुम्ही घेऊन जाता म्हणले, उद्या देते म्हणून रोज घेऊन गेली आहे. आणि उसनं मात्र परत करण्याचं तुमचं नाव नाही. रोज म्हणतात उद्या देते आणि उद्या तुमचा कधी उगवणार आहे? ती म्हणली, बाईसाहेब हे पहा, आजच्या दिवस द्या, आता उद्या पुन्हा मागणार नाही. ती म्हणे, काय उद्या काय श्रीमंत होणार आहेस काय? म्हणे, गर्भश्रीमंत का पाटलाची पाटलीन होणार आहेस? ते काही असू द्या म्हणे, पण आजचे दिवस मला द्या. नाही म्हणू नका. याचित्वा चतुरो मुष्टीन. याचित्वा मागणी केली. काय म्हणले? ती पाखडत होती तांदूळ चाळत होती, तांदूळ पाखडत होती. ती म्हणली, हे खालचं चुरा घेऊन जा म्हणले. चुरी तांदळाची पाक हे चाळलेली. वरचे तांदूळ तिने घेतले त्या मालकीनबाईने, आणि खालची जी चुरी होती बारीक तुकडे पडलेले होते ते तिला गोळा करायला लावले. ती म्हणली, बाई हे कशात घेऊ? म्हणले, मग कशात घेऊ म्हणजे? तेही आणलं नाही का तुम्ही? तेही आमचंच घ्यायचं का? म्हणले, फडकं घ्या म्हणले. एक फडकं दिलं, कुठली तरी चिंधी दिली. त्या चिंधीमध्ये तिने ते बांधलं. काय? चतुरो मुष्टीन. एक 4 मुठी तांदूळ बांधले. आणि पृथक तंडुलान, या ठिकाणी तुकडे पोहे, असा आज आपण त्याला पोहे म्हणू. याप्रमाणे तांदळाचे तुकडे, तांदळाची बारीक चुरी तिने एका फडक्यामध्ये बांधली. चैलखंडेन तान बधवा. चैलखंडेन म्हटले. ती सुद्धा चिंधी फाटकी तुटकी चिंधी. त्याच्यात ते तांदूळ बांधले, त्याची पुरचुंडी बांधली आणि बधवा भर्त्रे प्रादायुपायनम आपल्या नवऱ्याच्या हातात दिली. हा उपाय नाही म्हणले. उपायन म्हणजे काहीतरी द्यावं लागतं. तर हे कृष्णासाठी तुम्ही द्या. उपायन म्हणजे आपण म्हणतो ना, तुम्ही काय उपायन आणलं म्हणजे काहीतरी अलंकार आहे, दाग आहे, दागिने, त्याला उपायन शब्द आपण वापरतो. पण इथे पृथक तंडुलान, केवळ 4 मुठी या ज्या साळी कांडत होती त्यास आणि तांदूळ चाळत होती, त्याचे ज्या चुरी आहे ती चुरी तिने उपायन म्हणून दिली. आणि त्यांनी ती घेतली मोठ्या आनंदाने. आणि तो निघाला. बस निघतो म्हणले. आता कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण 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 जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण निघाला. याप्रमाणे सतानादाय विप्राग्र्या प्रयोद्वार काम केलं आणि निघाला. चालत आता सुदामा नगरीपासून तो निघाला तो द्वारकेपर्यंत. जवळच तशी द्वारका होती. तिथं तो जाऊन पोहोचला. संध्याकाळच्या वेळेला तो पोहोचला. संध्याकाळी काय द्वारका चमकत होती. चमचम मोठ्या सगळीकडे गिरी आणि शिखर चमकत होते. उंच अशा प्रकारचे गोपुर चमकत होते. आणि या चमकणाऱ्या गोपुरांच्याकडे पाहिलं. काय? 1.25 लाख सोनेरी पताका जैसी बिजली चमके. 1.25 लाख सोनेरी पताका जैसी बिजली चमके. जणू काही आकाशामध्ये विजांचा लखलखाट होऊ लागलाय अशा पद्धतीची सुवर्ण नगरी चमकत होती. आणि ही 1.25 लाख सोनेरी पताका, जिकडे तिकडे सोन्याने चमचम करणारी ही नगरी पाहिली. चकित झाला. दिव्य अशा प्रकारची ही नगरी. डोळे दिपून गेले. त्या नगरीमध्ये श्रीकृष्णाचं वैशिष्ट्य असं होतं की ब्राह्मणाला कधीही प्रवेश बंदी नव्हती. कुणी अडवत नव्हतं. गळ्यात जानवं पाहिलं की जा म्हणायचे. ज्याप्रमाणे त्यांनी एक पटकूर नेसलेला होता.
एक कसं तरी अर्धवट धोतर घातलं होतं, तेही जुनं पानं होतं, तेही अनेक ठिकाणी फाटलेलं होतं. आणि तो हे चालत 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 निघाला. अंग काय होतं, काय धष्टपुष्ट प्रशस्त होतं का? अहो, खायला कधी मिळत नव्हतं, खायला नाही, प्यायला नाही, दुपारची भ्रांत, कृश झालेला अशा प्रकारचा. या द्वारका नगरीमध्ये एकही असा कृश माणूस नव्हता, असा लुकडा कुणीच नव्हता, आणि असा मळकट कपड्याचा तो कुणीच नव्हता. अर्धवट हे धोतर गुडघ्याच्या वर घातलेलं, मळकट धोतर फाटलेलं, आणि एक पुरचुंडी जवळ घेतलेली, आणि हा निघाला. लोक म्हणून राहिले, कोण आलोय म्हणले, कोण आले, कोण आहे का किंवा म्हणले एक लुकडा माणूस दिसतोय कुणीतरी. काय दिसतंय म्हणले, काय धोतर घातलंय पण जानवं दिसतंय म्हणे. आणि कुणी म्हणाले, अहो ह्या स्मशानातलं एखादं प्रेत आलं नाही म्हणले चालत चालत. अहो काय म्हणले, इतकं खराब असं कुणी पाहिलंच नाही म्हणले. कारण द्वारकेमध्ये सगळे दूध दुभते होतं, त्याचप्रमाणे सगळे श्रीमंत होते, प्रशस्त होते, शक्तिवान होते. असा हा पहिल्यांदाच बघितला लुकट छाप. हे म्हणले, कोण आहे का की का या स्मशानामधून प्रेत आलं का काय की चालत. पण बोलू लागले म्हणले. काय म्हणले, काय म्हणताय? अहो कृष्ण कुठे आहेत म्हणले, कृष्ण कुठे आहेत. त्याच्या तोंडी फक्त एकच शब्द म्हणले, कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण, असं म्हणतोय म्हणतो. आल्याबरोबर एका तिथल्या द्वारपालाला विचारलं, म्हणे कृष्ण कुठे राहतात हो? त्या नगरीत आल्याबरोबर त्यांनी कृष्ण कुठे राहतात विचारलं. आता द्वारपाल म्हणाले, तुम्हाला कृष्ण पाहिजेत का? हो म्हणले, आम्हाला कृष्ण पाहिजे. तुम्ही कोण आहेत म्हणले, कृष्णाचा मित्र आहे मी. असं आहे का म्हणे, तुम्ही ब्राह्मण दिसता? हो म्हणे, मी ब्राह्मण आहे, यज्ञोपवीत आहे. हां ठीक आहे म्हणे, पण तुम्हाला कोणता कृष्णाचं दर्शन घ्यायचे? ते म्हणले, कृष्ण काय खूप आहेत काय? कृष्ण एकच आहे म्हणले. नाही 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 म्हणले, अहो तुम्हाला माहित नाही, कृष्णाचे अनेक महाल आहेत. एक रुक्मिणी कृष्ण आहे, दुसरा भामा कृष्ण आहे, तिसरे सत्या कृष्ण आहे, चौथा भद्रा कृष्ण आहे. असं सांगितल्याबरोबर तो म्हणला, म्हणजे काय? हो, पाचवा जांबवती कृष्ण आहे. असे 16,108 कृष्ण आहेत म्हणले. बाबा बाबा एवढे आहेत का म्हणले, आम्हाला फक्त रुक्मिणी कृष्णाकडे जायचंय. असं आहे का म्हणे, ठीक आहे आम्ही सांगतो, तुम्ही सरळ जा म्हणे, कुठेही वळायचं नाही, सरळ जा. आणि एक मोठं मंदिर लागेल, मोठ्या अशा प्रकारची वेस लागेल. त्या वेशीच्या आतमधून गेलं की सुंदर अशा प्रकारचा दरवाजा लागेल सोन्याचा. तिथे 2 द्वारपाळ असतील, त्यांना विचारा आणि आतमध्ये जा. त्याप्रमाणे तो निघाला. कृष्ण संदर्शनमय्यम कथम स्यादिति चिंतयन. आणि विचार करत होता की कृष्ण मला ओळखल का हो? कृष्ण संदर्शनमय्यम, कृष्णाने मला पाहिलं तर ओळखल का? अहो किती दिवस झाले आपण गुरुकुलामध्ये होतो, त्याला कितीतरी 24 वर्ष झाले. आता कृष्ण त्याच्या संसारात रमला, मी माझ्या संसारात आहे, आणि कृष्ण ओळखेल का मला? आणि कृष्ण कसा दिसत असेल आता? त्यावेळेला तो लहान होता, 11-12 वर्षाचं वय होतं, आपलंही त्याच वेळेत तेच वय होतं. आता कृष्ण आपल्याला ओळखेल का? कृष्णाचं स्वरूप कसं झालं असेल, कृष्ण दिसत कसा असेल, याचं चिंतन तो करत होता सारखं. कृष्ण संदर्शनमय्यम कथम स्यादिति चिंतयन. कसा दिसत असेल, कसा या आपल्या बायकांशी व्यवहार करत असेल. त्रिणी गुलमान्यतीयाय त्रिस्तस्त कक्षाश्च सद्विजा. याप्रमाणे एक कक्ष ओलांडलं, दुसरं कक्ष ओलांडलं, तिसरं कक्ष ओलांडलं, अशा प्रकारे एक 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 कक्ष ओलांडत 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 त्या ठिकाणी या एका रुक्मिणी कृष्णाच्या या दरवाजाच्या जवळ आले. तिथे द्वारपाल होते, त्यांना विचारलं, हो म्हणले, महाराज आम्हाला रुक्मिणी कृष्णाचं दर्शन घ्यायचंय, आहेत का कृष्ण? ब्राह्मणांना विप्रांना कुठेही मज्जाव नव्हता. विप्रो गम्यांधक वृष्णीनाम ग्रहेश्वच्युत धर्मिणाम. याप्रमाणे तिथे गेल्याबरोबर ते म्हणे, आहे ना आतमध्ये, जा तुम्ही. कृष्ण बसले होते रुक्मिणी बरोबर, आणि सगळ्या स्त्रिया योगायोगाने तिथे गोळा झालेल्या होत्या. काहीतरी गप्पा मारत बसले होते, काहीतरी हास्य विनोद चाललेले होते, आणि सगळ्या स्त्रिया 16,108 स्त्रिया तिथे बसलेल्या त्या महालामध्ये. कृष्णही बसले होते एका उंच अशा प्रकारच्या आसनावर, रुक्मिणी बसली होती. आणि आतमध्ये प्रवेश केला, दबकत 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 आतमध्ये गेला. आतमध्ये एक कक्ष ओलांडलं, दुसरं कक्ष ओलांडलं, 7 कक्ष ओलांडले, आणि 7व्या कक्षाच्या तिथून असं किलकिल्या नजरेने पाहिलं. दिसतंय का म्हणले? हो म्हणले, नुसतं बायकांचं सैन्य दिसतंय, इथं बायका दिसायल्यात म्हणले सगळ्या. तेवढ्यात कृष्णाने पाहिलं. कोण आहे हो म्हणले, कोण आहे? दारातलं मूर्ती पाहिल्याबरोबर ग्रहम द्वेष्ट सहस्राणा महिषिणा हरिर्द्विजा. अरे काहीतरी बायकांचं सैन्य दिसते म्हणले, ह्या बायकांच्या मेळाव्यात मी कशाला आलो? तेवढ्यात कृष्णाने त्याला पाहिलं, आणि कृष्णाने लांबून पाहिलं किलकिले डोळे करून. कोण आहे म्हणले, कोण आहे? तम विलोक्याच्युतो दुरात. दुरून पाहिलं,
फार जवळ तो आला नव्हता, लांब उंबऱ्यात उभा होता. कृष्णानेच त्याला पाहिलं. तम विलोक्याच्युतो दुरात प्रिया पर्यंक मास्थिता. कृष्ण आपल्या रुक्मिणीच्या जवळ पर्यंकावर बसले होते आणि कृष्णाने पाहता क्षणीच पर्यंकावरून उडी मारली. त्या पलंगावरून खाली उडी मारली, पलीकडच्या दरवाजात गेले, उंबऱ्यात गेले आणि सुदाम देवाला पाहिल्याबरोबर, अरे सुदाम्या सुदाम्या सुदाम्या, त्याला दृढ आलिंगन दिलं. अरे काय सुदाम्या, किती दिवस झाले आपली भेट झाली नाही, किती दिवस झाले तुझी माझी भेट नाही. या, कसा आलास, कुठून आलास, कधी आलास. मोठं गोड भाषेने त्यांच्याशी बोलणं केलं. त्याला दृढ आलिंगन दिलं, घट्ट आलिंगन दिलं. कृष्ण तो म्हणाला, देवा जरा कमी जोरात आलिंगन दे रे, माझे सगळे हाड आहेत, बडगडे आहेत, तुटून जातील, काय सांगता येत नाही. अहो तू मोठा लठ्ठ गुठ्ठ प्रशस्त आहे, तू लोणी दही दूध खाल्लेलं आहेस, मी मात्र उपाशी आहे, मी मात्र दरिद्री आहे, जरा कमी जोरात आवड, नाही तर माझ्या हाडं तुटून जातील. असं गमतीने म्हणला. कृष्ण म्हणाले, ये ये ये. त्याच्या हाताला धरलं. त्याच्या हाताला धरून सहसोत्थायचा भेत्य दौर्भ्याम पर्यग्रहीन मुदा. मोठ्या आनंदाने हसत हसत इतका आनंद झाला की कृष्णाला असा आनंद यापूर्वी कधीच झाला नव्हता. इतका आनंद त्यांच्या अंतःकरणामध्ये दाटला. सुदाम देवा या म्हणून त्याला हाताला हात लावला. त्याचे हात धरून त्याला वरती आणलं, या पर्यंकाच्या जवळ आणलं. सख्य प्रियसी विप्रशैर रंग संगाती निर्वृता. आणि आणून त्याला वरती आणल्याबरोबर त्याला म्हणाले, बसा सुदाम देवा बसा. तो बघू लागला इकडं तिकडं. कृष्णा हे काय म्हणले, हे सगळं बायकांचं सैन्य घेऊन कुठं चाललात. ते म्हणे, अरे बायकांचं सैन्य नाही, ह्या माझ्या बायका आहेत. काय म्हणतो, एवढ्या बायका. हो म्हणे. प्रीतो व्यणमुंचन बिबंदून नेत्रा बॅम्बुश करे क्षणा. आणि एकदम श्रीकृष्णाच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले, अश्रुधारा येऊ लागल्या. दोघे मोठ्या प्रेमाने एकमेकांच्याकडे बघू लागले, रडू लागले. मोठ्या आनंदाचे अश्रू डोळ्यातून बाहेर पडू लागले. आणि पुष्करे क्षणा अथोपवेश पर्यंके स्वयं सख्य समर्हणम. त्याला पलंगावर बसवलं, आपल्या पलंगावर त्याला बसवलं आणि मोठ्या प्रेमाने त्याचे पाय धुतले, त्याला नमस्कार केला. आणि सगळ्या बायकांना सांगितलं, अगं हे पहा, हे माझे मित्र आहेत, हे माझे सखा आहेत, हा माझा सखा आहे, आमचे परमप्रिय मित्र आहेत, यांना दर्शन घ्या यांचं. असं म्हणल्याबरोबर सगळ्या बायका समोर आल्या. म्हणजे एक लाईन लावा दर्शनासाठी. आणि याप्रमाणे सगळ्या बायकांना उभं केलं दर्शनासाठी. आधी रुक्मिणी आली आणि मग श्रीकृष्णाने सांगितलं, ही माझी रुक्मिणी, ही माझी पट्टराणी. असं म्हणल्याबरोबर तो म्हणला, हा पट्टराणी रुक्मिणी, बर 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 म्हणे. आणि मग त्याने आशीर्वाद दिला, अष्टपुत्रा सौभाग्यवती पुत्रवती भव. एक आशीर्वाद झाला. ही म्हणले, ही दुसरी माझी पट्टराणी, ही देखील माझी पट्टराणीच आहे. ही सत्यभामा ही माझी पट्टराणी. मग पुन्हा आशीर्वाद दिला, अष्टपुत्रा सौभाग्यवती पुत्रवती भव. मग जांबवती आली, ही माझी पट्टराणी. किती पट्टराणी आहेत म्हणे. कृष्ण म्हणतात, सांगतो ना मी, तू मोजत राहा फक्त. अष्टपुत्रा सौभाग्यवती पुत्रवती भव आशीर्वाद दिला. त्यानंतर सत्या आली, भद्रा आली, सर्वांना आशीर्वाद. अष्टपुत्रा सौभाग्यवती पुत्रवती भव. 8 झाल्या, 10 झाल्या, 20 झाल्या, 25 झाल्या, 100 झाल्या. कृष्ण अजून किती राहिल्यात. कृष्ण म्हणले, खूप आहेत. मग म्हणलं, आता एवढा आशीर्वाद नाही देत. मग काय करतो, अष्टपुत्राच्या ऐवजी नुसता पुत्रा सौभाग्यवती भव, पुत्रा सौभाग्यवती भव. मग पुत्रही दिलं सोडून, सौभाग्यवती भव, सौभाग्यवती. 500, 1000, 2000 झाल्या. कृष्णा तहान लागली, दम लागला. कृष्ण म्हणले, अहो अजून माझ्या बऱ्याचशा बायका राहिल्यात. मग सौभाग्यवती भवच्या ऐवजी भाग्यवती भव, भाग्यवती भव, भाग्यवती भव. मग भवती भव, भवती भव. कृष्णा आता होतं तोंडाला फेस आला. म्हणले, 16,108 आता होऊ शकत नाही, माझी इथं समाधी बांधावं लागेल. कृष्ण म्हणले, बस तिथूनच आशीर्वाद द्या. भवतीनं भवती झाली त्याची. कृष्णाने सांगितलं की असू द्या. याप्रमाणे मोठी गंमत केली. आणि मग अग्रही शिरसा राजन भगवान लोक पावना. सगळ्यांनी तिथून नमस्कार केला, कृष्णाने केला. त्यानंतर त्याची पूजा वगैरे केली. धूप दीप आरती ओवाळली. प्रदीपावली भेर मुदा, दिव्यांची आरास केली. याप्रमाणे अर्चित वावेद्य तांबूलम. त्यानंतर त्याला तांबूल दिलं. त्याप्रमाणे त्याला त्याचं खाणं पिणं झालं. त्याला विडा दिला आणि स्वागतम अब्रवीत. त्यानंतर त्याचं स्वागत वगैरे झाल्यानंतर कृष्ण बोलू लागले, कुचैलम मलिलम क्षामम द्विजम धमनी संततम. कृष्ण म्हणले, अरे सुदाम देवा, हे तुझं जुनं मळकट वस्त्र काढून टाक, नवीन वस्त्र दे. रुक्मिणीला सांगितलं, नवीन वस्त्र आण.
अत्यंत रेशमी सुंदर नवीन वस्त्र त्याला दिलं. हे घाल म्हणे, ते राहू दे तुझ्या बाजूला, कुचैलम मलिलम, कुचैल झालेलं जुनं पानं फाटकं तुटकं ते नको घालू म्हणले. नवीन वस्त्र, श्रीकृष्णाने त्याला नवीन वस्त्र दिलं, नवीन अलंकार दिले, दागदागिने दिले आणि तो मोठ्या आनंदाने तिथं थांबला. देवी पर्यचरत साक्षात, प्रत्यक्ष लक्ष्मी म्हणजे रुक्मिणी देवी ही या ठिकाणी त्याची सेवा करत होती. कृष्णे नामल कीर्तिना, स्वतः श्रीकृष्ण सेवा करत होते. आणि दुसऱ्या दिवशी मग पुन्हा त्यांना स्नान वगैरे घातलं सर्वांनी. तर म्हणले, सगळ्या बायका म्हणल्या, अहो आम्ही घालतो म्हणले स्नान. अहो भाऊजीच्या लग्नामध्ये आम्हाला वेळच मिळाला नाही म्हणले, भाऊजींनी सांगितलंच नाही म्हणे आम्हाला, परस्पर लग्न केलं, तेव्हा आता आम्हाला भाऊजी गठलेत, आम्हाला यांना स्नान घालणार. त्याप्रमाणे कुणी तेल लावतंय, कुणी स्नान घालतंय. मग सगळे म्हणले आम्ही स्नान घालणार. कृष्ण म्हणले नाही नाही नाही, एक एक थेंब पाणी टाका म्हणले, त्याला शैत्य होईल, इथंच त्याची समाधी बांधावं लागेल, जाऊ द्या. याप्रमाणे त्याला तेल लावलं, गरम पाण्याने स्नान घातलं. स्नान घातल्यानंतर भगवंतांनी त्याला पितांबर नेसायला दिला. त्याप्रमाणे 10 बोटात 10 अंगठ्या दिल्या. पितांबर, वस्त्र, प्रावरण, अलंकार, दाग दागिने हे सगळे दिले. आणि नंतर श्रीकृष्णाने स्वतः हातामध्ये चंदन घेतलं आणि हे चंदन त्याच्या कपाळाला लावलं. आता यामध्ये गौप्य काय हो, कृष्णाने चंदन लावलं त्यावेळेला काय झालं, त्याच्या कपाळावर, आता आपण म्हणतो ना की विधी लिखित टळू शकत नाही, कर्मगत टारे नाही टरे, कर्मगत जे असतं ते टळू शकत नाही. अहो आपण म्हणतो ना, धातयाही पाया पडता, जरी प्रत्यक्ष ब्रह्मदेव जरी आला तरी मृत हा उठू शकत नाही. धातयाही पाया पडता, नुठे मृत गतायू पांडू सुता, नुठे गतायू पांडू सुता. अहो ब्रह्मदेवाची भाषा बदलता येत नसते, ब्रह्मदेवाने लिहिलेलं बदलता येत नसतं, मग काय करता येतं. श्रीकृष्णाने काय केलं, त्यांनी पाहिलं याच्या कपाळावर श्री क्षया असं लिहिलंय. अरे अरे, याच्या कपाळावर लिहिलंय म्हणले ब्रह्मदेवाचे अक्षर देवाला वाचता येत होते. काय होते ब्रह्मदेवाचे अक्षर, कोड वर्ड होते, कोड लँग्वेज होती. कोड लँग्वेज काय होती, श्री क्षय. अरे संपत्तीचा क्षय. मग कृष्णाने काहीच केलं नाही, कृष्णाने फक्त श्रीखंडन चंदनम गंधम, त्यांना श्रीखंड चंदन लावलं. आणि चंदन लावता क्षणी काय केलं, असं लावलं. काय केलं म्हणजे नुसतं गंध लावलं का, नाही लावलं. कृष्णाने श्री क्षय असं जिथे अक्षर आहेत ते अक्षर जसे तसेच कायम ठेवले, फक्त ते उलटे केले. यक्षश्रीही एवढं केलं. यक्ष म्हणजे कुबेर, कुबेरा एवढी संपत्ती याला प्राप्त हो. आता इथे शब्दात बदल केलाच नाही, श्री क्षय यक्षश्री संपलं. या ठिकाणी फक्त शब्दांची अक्षरांची उलटा पालट झाली. अक्षर तेच आहेत, ब्रह्मदेवाच्या अक्षर देवानी बदलले नाही. रामकृष्ण विलोम काव्य नावाचं एक काव्य जे सूर्य दैवज्ञ हे बीडचे होते त्यांनी लिहिलंय. जवळपास 34, 35, 36 श्लोकांचं हे काव्य आहे, एकूण 36 श्लोकांचं. या काव्यामध्ये रामकृष्ण विलोम काव्य म्हणतात त्याला. म्हणजे डावीकडून उजवीकडे वाचलं तर कृष्णपर अर्थ आहे आणि उजवीकडून डावीकडे वाचलं तर रामपर अर्थ आहे. त्या ठिकाणी तंभू सुता मुक्ती मुदार हासम दया श्रीही श्री यादवम भव्य भतोय देवम, म्हणजे यादवम भव्य भतोय देवम, म्हणजे असं जर डावीकडून उजवीकडे वाचलं आपल्या देवनागरी पद्धतीने तर कृष्णपर अर्थ. तंभू सुता मुक्ती मुदार हासम, या ठिकाणी दयाश्रीही आणि मग श्री यादवम भव्य भतोय देवम हा रामपर अर्थ, ज्याला म्हणतात रामकृष्ण विलोम काव्य. असो, तर या प्रकारे अक्षर बदलले नाही, फक्त अक्षराचा क्रम बदलला. ब्रह्मदेवाच्या अक्षर बदलायचा अधिकार कोणालाच नाहीये, म्हणून कृष्णाने काय केलं, यक्षश्रीही केलं. श्री क्षय असं जिथं होतं तिथं यक्षश्रीही केलं आणि तिकडे कुबेराची संपत्ती त्याला देऊन टाकली सगळी. त्याप्रमाणे म्हणजे कृष्णाने गंध लावलं, त्यातलं गौप्य काय, कृष्णाने नुसतं गंध नाही लावलं तर त्याला सगळ्या कुबेराच्या संपत्तीचं मालक केलं. त्याप्रमाणे श्रियाहीन लोकेस्मिन, तो श्रियाहीन होता त्याला श्रिया संपन्न केलं. यशो त्रिलोक गुरुणा श्रीनिवासेन समृता. त्याप्रमाणे त्याचं जेवण वगैरे झालं आणि आराम झाला. त्याला तांबूल बिडा दिला, दक्षिणा त्या ठिकाणी ठेवली. त्याप्रमाणे रोज दररोज तो कृष्णाच्या सोबत गप्पा मारत होता. दररोज कृष्णाबरोबर त्याचं जेवण चाललेलं, कृष्णाबरोबर चर्चा चाललेली, कृष्णाबरोबर आराम चाललेला. असं अनेक दिवस राहिला आणि यावेळेला श्रीकृष्ण आता
गप्पा मारताना बोलू लागले, अरे सुदाम्या, तुला आठवतंय का? श्री भगवान वाच अपि ब्रह्मन गुरुकुलात भवता लब्ध दक्षिणात. काय रे, तुला आठवतंय का? मागची घटना आठवती, मागची गोष्ट आठवती? तो म्हणाला, काय रे? अरे आपण गुरुकुलामध्ये होतो, सांदीपनी घरी, गुरूंच्या घरी. हो हो हो, सांदीपनी गुरुच्या आश्रमात होतो. समावृत्तीन धर्मज्ञ भारी ओढा सदृशी नवा. आणि एके दिवशी आपल्या गुरुंनी सांगितल्याप्रमाणे आपण समिधा, दुर्वा, शमी आणण्यासाठी बाहेर पडलो. वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञीय साहित्य गुरुंनी सांगितलं होतं, त्याप्रमाणे आपण आणण्यासाठी बाहेर पडलो. कचित गुरुकुले वासम ब्रह्मन स्मृती नव यतः द्विजो विज्ञाय विज्ञेयम तमसः पारमाश्नुते. याप्रमाणे आपण बाहेर पडलो आणि संध्याकाळ झाली. तो म्हणला, हो हो, आठवतंय ना, आठवतंय ना. आणि संध्याकाळ झाली आणि एवढा पाऊस सुरू झाला की आपण नदीच्या पलीकडे थांबलो. थरथर थरथर थर कापू लागलो. एवढा प्रचंड पाऊस सुरू झाला, विजांचा कडकडाट, पाऊस, अंधार मी म्हणतोय. आणि अशा वेळेला आपण काय विचार केला की जाऊ द्या, आता आपण इथंच आज मुक्काम करू. झाडाखाली आपण मुक्काम केला. एका झाडाच्या तिथे आपण बसलोत. हो हो, एका अरण्यामध्ये थांबलोत. आठवतंय ना? तोही म्हटलं, आठवतंय. तू, मी आणि बलराम दादा आपण तिघजण होतो. प्रविष्टाना महारण्य मर्पतो सुमहत द्विज. एका अरण्यामध्ये अडकलोत आणि एवढा पाऊस पडला. बात वर्षमभूत तीव्रन. प्रचंड वारं तर होतंच, पाऊसही होता, विजांचा कडकडाट होता, निष्ठुरास्तनयित नभः. आणि काय विजांचा कडकडाट होता. सूर्याष्टास्तमगत असतावत अंधार झालेला. आणि मग आपण म्हणलो तर आपण इथंच थांबू. थंडी मी म्हणू लागलेली, थंडी वाजू लागली या गारव्यामुळे. पाऊस, वारा, वादळ आणि थंडी हे सगळंच वाजू लागलं. आणि या वेळेला आपल्याजवळ काहीच नव्हतं. आपण उपाशी होतो. आपण आलो होतो फक्त गुरुच्या आज्ञेनुसार. आता परत जायचं संध्याकाळी, मग जेवण घ्यायचं. तर आपण इकडेच अडकलो. हो म्हणलं, आठवतंय ना? निम्नम कुलम जलमयम. सगळं जलमय झालं, सगळीकडे पाणीच पाणी झालं, काही दिसेना. या वेळेला आपल्याला भूक लागली. बलराम दादा म्हणले, कृष्णा भूक लागली. कृष्ण म्हणू लागले, अरे सुदाम्या, मी तुला म्हणलो भूक लागली. तू म्हणलं, हो ना, सगळ्यांनाच भूक लागली, काय करावं? पण एकदम तुझ्याजवळ हरभरे होते म्हणले, हरभरे फुटाणे होते, आणि तू ते खाऊ लागलास. कडकड 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 आवाज येऊ लागला. मी म्हणलो, सुदाम्या, काय खायलास रे? हरभरे खायलास का? तो म्हणला, नाही नाही, अरे हरभरे कशाचे, मग कडकड आवाज कशाचा येतोय? तू म्हणला, काही नाही, दात वाजायले थंडीने. दात वाजायले? हो, दात वाजायलेत म्हणजे थंडीने. असं म्हणल्यावर सुदामदेव लाजला. तो म्हणला, हो कृष्णा, मी खोटं बोललो, त्यावेळेला मी हरभरेच खाल्ले होते. पण कृष्ण म्हणाले, लक्षात आलं का, तू मला चोरून, दादाला चोरून हरभरे खाल्ले, त्याचं प्रायश्चित्त तू भोगतोयस म्हणे. आणि मग तो म्हणला, हो बरोबर आहे, कोणाला न देता जर आपण एकट्यानेच खाल्लं तर काय होतं? दारिद्र्य माणसाला प्राप्त होतं. ज्याप्रमाणे येतात विदिती उदित. शेवटी रात्र गेली कशी तरी, आणि आपले गुरु इतके आपली काळजी करत होते की सकाळी सूर्योदयाच्या वेळेला इकडं सूर्योदय झाला आणि गुरु आपल्याला शोधत शोधत आले. एदत विदित्वा उदिते रवौ सांदीपनीर गुरु अन्वेषमाणो नश्चिच्छा नाचार्योपशदा तुरान. मुलं आले नाहीत, रात्री मुलं आले नाहीत, हे गुरुपत्नीने सांगितल्याबरोबर आपल्याला शोधत 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 सूर्योदयाच्या वेळेला आले आणि आपल्याला अरण्यात पाहिलं. अहो हे पुत्र का आणि आपल्याला म्हणाले, अरे काय मुलांनो, रात्री कुठं होता तुम्ही? लवकर यायचं, अंधार, पाऊस, पाणी असं जर पाहिलं तर लवकर घरी यायचं. त्यांना खूप दुःख झालं, त्यांना वाईट वाटलं. हो हो बरोबर आहे म्हणे, एवढेही गुरुने आपल्यावर प्रेम केलं, हे त्यावेळेस त्यांनी गप्पा मारत मारत सांगितलं. मग या ठिकाणी सुदामदेव म्हणतात की मत्स्याभिर्निवृत्तम देवदेव जगद्गुरो. हे देवा, खरं आहे तुमचं. ज्याप्रमाणे त्यांच्याशी गप्पा गोष्टी सगळ्या झाल्या. एका वेगळ्या कथेत असं सांगितलंय की सुदामदेव कृष्णाच्या दर्शनाला गेले खरे, त्या ठिकाणी श्रीमंती थाटामध्ये राहिले, सगळ्या प्रकारचे वस्त्र, प्रावरण, अलंकार, पंचपक्वान्नाचं भोजन, चांदीच्या ताटामध्ये सगळं. पण कृष्णाला वेळच नव्हता म्हणे त्याला भेटायला, असे एका कथेत लिहिलंय. आणि कृष्ण त्याला म्हणायचे, थांब, तोपर्यंत नृत्य पहा, तोपर्यंत नाट्य पहा, तोपर्यंत पलंगावर झोप, तोपर्यंत या पंचपक्वान्नाचा आस्वाद घे, आणि मी आत्ता येतो म्हणून कृष्ण सांगायचे म्हणे. आणि कृष्णाची भेटच होत कृष्णाने दिली नाही, असं एका दुसऱ्या कथेत सांगितलंय. त्याचा म्हणण्याचं तात्पर्य असं आहे की एवढ्या सगळ्या श्रीमंती किंवा मोठ्या आनंदाच्या, भौतिक सुखाच्या याच्यामध्ये सुद्धा लोलूप असताना सुद्धा तो कृष्णासाठी क्षण क्षण मोजत होता. कृष्णा, तुम्ही कधी मला भेटताल?
आणि म्हणजे याचा अर्थ असा की मला सुखाची गरज नाही, भौतिक सुखाची गरज नाही, मला तुमच्या प्रेमाची आणि तुमच्या सहवासाची गरज आहे, हा त्याचा अर्थ आहे. आता इथे मात्र असं नाही सांगितलं. इथे एवढं सांगितलंय की कृष्ण त्याच्यावर गप्पा मारत होते आणि मग नंतर पुन्हा दुसऱ्या 2-4-8 दिवस झाले तो त्याने मुक्काम केला. आणि नंतर शुकाचार्य म्हणतात, हे परीक्षिते, ब्रह्मण्यो ब्राह्मणम कृष्णो भगवान प्रहसन प्रियम. एके दिवशी गप्पा मारत असताना सगळ्या स्त्रिया बसल्या होत्या, रुक्मिणी अधिक सगळ्या स्त्रिया बसलेल्या, आणि कृष्ण दुपारच्या वेळेला गप्पा मारतायत. प्रेमणा निरीक्षणे नैव प्रेक्षण खलु सतांगतेही. कृष्ण म्हणतात, अरे सुदामदेवा, हे सगळं खरं झालं, पण तू आलास या ठिकाणी राहिलास हे खरं आहे, आमचंही या ठिकाणी पाहुणचार तू घेतलास, पण आमच्या वहिनीने काहीतरी दिलंच असेल ना. आमची वहिनी तुला अशी रिकाम्या हाताने पाठवणार नाही, तुला काहीतरी दिलंच असेल तुझ्याजवळ. काय दिलं असेल, काय दिलं सांग बरं, काय उपायन दिलं, काय आमच्यासाठी दिलं सांग. तो म्हणला, काही नाही, काही नाही, काही नाही, असं म्हणून मागं 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 ती पुरचुंडी लपू लागला. काय उपायन आणलं, किमुपायन मानितम ब्रह्मन्मे भवताग्रहात. नक्की नक्की माझ्या वहिनीने काहीतरी दिलंच असेल हो. अन्वयप्यारुतम भक्त ही प्रेमना भूरियेव मे भवेत. अहो, त्यांचं आमच्यावर प्रेम आहे आणि त्या असं तुम्हाला रिक्तहस्त पाठवणार नाहीत, काही ना काहीतरी त्यांनी दिलंय. तो म्हणला, काही नाही दिलं, म्हणून मागं 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 हात न्यायला. तरी पुरचुंडी लपवायला, अहो आपलं दारिद्र्य माणूस लपवतो. आपल्याला आपलं कमीपणा, आपलं न्यूनत्व हे माणसाला लोकांच्या समोर कसं प्रदर्शित करावं असं वाटेल. त्याला वाटलं की एवढा कृष्ण थाटात माठात राहणारा, एवढा श्रीमंत, एवढा मोठा वैभव संपन्न, एवढे सोने नाणे दागिने अलंकार, त्याचप्रमाणे पितांबर, हे सगळे वस्त्र प्रावरण, आणि आपली पुरचुंडी याच्यासमोर काय उघडावी. अहो, झाकली मूठ 1.25 लाखाची तशी ठेवावी, काय करायचे. आपली पुरचुंडी दाखवली तर आपला हसव होईल असं त्याला वाटलं. कृष्ण म्हणले, नाही, हे पहा, भूर्यप्य भक्तोपहृतम नमे तोषाय कल्पते. श्रीकृष्णाने इथं जे वचन वापरले, इथे जे शब्द वापरले, ते खऱ्या अर्थाने श्रेष्ठ भक्तीचा आदर्श आहे. कृष्ण म्हणतात, मला कशाची गरज नाही, मला भूर्यप्य भक्तोपहृतम, भूरी, मला काही भरपूर द्या तुम्ही, मला काय फार फार कुठल्या गोष्टीची गरज नाही. तुम्ही म्हणताल की देवाला एवढं दिलं म्हणजे देव प्रसन्न होईल, काही गरज नाही. मला एवढं सगळं समर्पित करायची गरज नाही. का, मी धन धान्य, त्याचप्रमाणे पैसा, संपत्ती, मोठेपणा याच्या नादी नाहीये. भूर्यप्य भक्तोपहृतम नमे तोषाय कल्पते. भक्ताने, एखादा श्रीमंत भक्त असतो, तो देवाला सगळ्या श्रीमंतीने मढून काढतो, त्याला सोन्याचं दान करतो. एका कार्तिक महात्म्यात कथा आलेली आहे, त्यामध्ये एक राजा असतो. हा राजा देवाला रोज सोन्याच्या नाण्याच्या दागिन्यांनी मढवायचा. आणि एक ब्राह्मण असतो, गरीब असतो, तो फक्त तुळशीपत्र देवाला व्हायचा. तर हा राजा म्हणला, का रे, मी एवढं सोन्या नाण्याने मढवतो आणि तू वरती त्याच्यावर तुळशी ठेवतो, माझं सोनं दिसत नाही ना. तो म्हणला, तुम्ही सोनं दाखवण्यासाठी देवाला दिलंय का तुमच्या आनंदासाठी दिलंय. तो म्हणला, नाही, लोकांनी पाहायला पाहिजे मी किती दिलं. हा, मग तुझ्यामध्ये काही भक्ती नाहीये. माझं एक तुळशीचं पान सुद्धा मोठं आहे. याप्रमाणे सांगायचं तात्पर्य असं की भूर्यप्य भक्तोपहृतम, भक्ताकडून मला काही नकोय. भूरी म्हणजे खूप काही गोष्टी नकोय. नमे तोषाय कल्पते, मला किती दिलं याच्यावर माझं महत्व अवलंबून नाही. मग काय, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति. मला फक्त तुम्ही अंतःकरणपूर्वक तुम्ही मला पान अर्पण करा, अंतःकरणपूर्वक एखादं फूल अर्पण करा, अंतःकरणपूर्वक नुसतं पाणी अर्पण करा. की देवा, तुझ्यासाठी आपण पाणी नाही का समर्पित करत, आपण पळीमध्ये पाणी घेतो आणि देवाला म्हणतो, देवा तुम्हाला आम्ही सगळ्या प्रकारच्या षोडशोपचार पूजन समर्पयामी. आणि कसे षोडशोपचारी पूजा हो, षोडशोपचार पूजा म्हणजे काय, सगळ्या प्रकारच्या गोष्टी पाहिजेत. धूप, दीप, नैवेद्य, त्याप्रमाणे अलंकार, तांबूल, आणि काहीच नसतं आपल्याजवळ तरी म्हणतो षोडशोपचार पूजा. आणि पाणी अर्पण करतो. देव म्हणतो, अंतःकरणपूर्वक केलं ना मला प्रिय आहे, मला मान्य आहे. पत्रम पुष्पम फलं तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति. इथे शब्द महत्वाचा कोणता आहे, भक्त्या. भक्तीने, अंतःकरणपूर्वक, प्रेमाने जर देवाला नुसता अंतःकरणपूर्वक तुम्ही पाणी जरी दिलं, एखादं तुळशीचं पान जरी दिलं, तरी सुद्धा मी प्रसन्न होतो. आणि म्हणून आपण म्हणतो की देवाला एक तुळशीचं पान असो, एखाद्या बेलाचं पत्र असो, किंवा एखाद्या माझिया दुर्वादळा नान म्हणे. माऊलीने एका ठिकाणी म्हटलंय की ही गीता ईश्वरू भोळा ले व्यासोक्ती कुसुम माळा. गीता रूपी ईश्वर
यांनी व्यासांच्या कुसुममाळा धारण केल्यात, पण तरी माझी या दुर्वादळा नान म्हणे की माझ्या दुर्वादळाला तो नाही म्हणणार नाही, कारण माझ्या अंतःकरणपूर्वक मी दुर्वादळ अर्पण करतोय. म्हणून दुर्वाचं एक दळ असो, त्याचप्रमाणे तुळशीचं एखादं पान असो, बेलाचं पत्र असो, पान असो किंवा फूल असो, अंतःकरणपूर्वक देवाला देणं हे श्रेष्ठ आहे. म्हणून काय जे दिलं असेल ते मला दे असं म्हणून तो लपू लागला माग 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 ती पुरचुंडी. तेवढ्यात श्रीकृष्णाने आता सुदाम देवाची ताकद किती, कृष्णाने ताबडतोब त्याचा हात धरला आणि त्याच्या जवळची पुरचुंडी काढून घेतली. कृष्णाची ताकद ती. तदहम भक्तिपरुत मशनामी प्रयतात्मना. ती पुरचुंडी काढली. अहो काळ्या भोर असणाऱ्या, काळ्या मिचकूट असणाऱ्या एखाद्या त्या कापडामध्ये ती पोहे बांधलेले होते. त्याला अनेक गाठी मारलेल्या होत्या आणि तो ते लपवत होता. बरोबर आहे. माणसाचं न्यून हे प्रगट करावंसं वाटत नाही. माणूस स्वतःचं न्यून लपवतो. एवढ्या मोठ्या श्रीमंत कृष्णासमोर आपलं दारिद्र्य काय दाखवायचं असं त्याला वाटलं, परंतु श्रीकृष्णाने ते घेतलं आणि प्रेम होतं त्याच्यात. म्हणून श्रीकृष्णाने ते घेतलं आणि एकदम उघडलं आणि ताबडतोब एक मूठ पोहे पटकन खाल्ले. आणि एक मूठ पोहे खाल्ल्यावर कृष्ण म्हणतात, आहा हा काय गोड लागायलेत. अहो ज्या वेळेला आपण म्हणतो ना की दात आहेत तर चणे नाहीत आणि चणे आहेत तर दात नाहीत. अहो हे पोहे आहेत तर आईचं दूध नाही. आणि ज्या वेळेला आईचं दूध होतं तेव्हा हे सुदाम देवा हे पोहे नव्हते. तेव्हा शेवटी मला सुद्धा शेवटी न्यून आहेच आहे. मला पोहे मिळाले पण आईचं दूध मिळालं नाही. आणि बालपणी आईचं दूध मिळालं पण पोहे तुझ्या प्रेमाचे पोहे नव्हते. दात आहेत तर चणे नाहीत, चणे आहेत तर दात नाहीत, अशी अवस्था आपल्याला दिसते. इत्युक्तो विद्विजस्तस्मै विदितः पतेशयः. तो मात्र लाजून चूर झाला, लाजू लागला, खाली पाहू लागला. श्रीकृष्णाने एक मूठ पोहे पहिल्यांदा पटकन गट्टम करून टाकले आणि नंतर पुन्हा दुसरी मूठ घेतली आणि दुसरी खाणार. एवढ्यामध्ये इथे मुष्टीम सकृत जगध्वा. ताबडतोब रुक्मिणी समोर आली आणि रुक्मिणीने कृष्णाचा हात धरला. अहो 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 म्हणले, हे काय, एक मूठ पोहे तर तुम्ही खाल्ले, आम्हाला काहीतरी द्या ना. त्यातलं दुसरं तात्पर्य असं होतं की एका मुठीने, अहो ऋण तरी मुठभर पोहे त्याच्या व्याजात हे मनगरी ती. ऋण तरी मुठभर पोहे. एक भगवान ऋणको अशा प्रकारचा एक व्याज घेणारा, व्याजबट्टा लावणारा असा आपण सावकार पाहिला नाही. अहो असा कसा सावकार म्हणे हा. ऋण तरी मुठभर पोहे त्याच्या व्याजात हे मनगरी ती. एक ऋण काय तर एक मूठभर पोहे. एका मूठभर पोह्याने सुदाम देवाची नगरी सोन्याची झाली. आणि ताबडतोब रुक्मिणीने हात धरला. इति मुष्टीम सकृत जगध्वा द्वितीयाम जगदुमादधे. कृष्ण दुसरी मूठ खाणारच होते, तेवढ्यात हात धरला. अहो म्हणले काय. त्यांनी बरोबर कृष्णाला सूचित केलं, अहो एका मुठीने तर त्याचं सगळं नगरी तुम्ही सोन्याची केली, आता दुसरी मूठ खाऊन मला काय सेवेला पाठवणार का, मला काय तिथं मोलमजुरी करायला पाठवणार आहेत का. ताबत श्री जग्रहे हस्तम तत्परा परमेष्ठिनः एतावतारम विश्वात सर्व समृद्ध आहे. एका मुठीने तुम्ही त्याला सगळ्या कुबेराची संपत्ती देऊन टाकली. अहो असा कसा हा आपण म्हणतो ना की सावकार असा कसा. ही सावकारी अशी कशी की ज्या सावकारीमध्ये ऋण तरी मुठभर पोहे त्याच्या व्याजात हे मनगरी ती. आणि याप्रमाणे ही कोण्या सावकारीची रीती. आणि मुदलात मुक्ती देणे. मुदलात मुक्ती देणे. मुदलामध्ये काय तर मुक्ती दिली भगवंतानी. त्याने वर्णन केले कवीनी की ऋण तरी मुठभर पोहे त्याच्या व्याजात हे मनगरी ती. मुदलात मुक्ती देणे ही कोण्या सावकारीची रीती. ही कोणत्या सावकाराची रीती म्हणले की अहो ऋण काय तर मुठभर पोहे आणि त्याच्या व्याजामध्ये हेमनगरी केली, सोन्याची नगरी केली. आणि मुद्दलामध्ये काय तर मुक्ती दिली. असा कोणता सावकार असू शकतो. भगवान हा असा एकमेव सावकार आहे. म्हणून एतावत आलं विश्वात्म सर्व समृद्ध आहे. त्यांनी रुक्मिणीने सूचित केलं देवाला, अहो दुसरी मूठ आम्हाला द्या ना, थोडं एक एक कण. आम्ही या ठिकाणी बसलो त्यांचा प्रसाद घ्यायला, तुम्हीच एकटे खाता का, स्वार्थी आहेत का. ज्याप्रमाणे हीच फक्त प्रगट केलं आणि अंतरंग वेगळंच होतं की मला तिथे या लक्ष्मीला सेवेसाठी पाठवणार आहेत का, शोभूते विश्वभावेनं. आणि मग कृष्ण म्हणले हो 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 बरोबर आहे. याप्रमाणे ती दुसरी जी मूठ होती ती सगळ्यांना प्रसाद म्हणून दिली. सगळ्यांनी एक 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 कण खाल्ला. शोभूते विश्वभावेनं.
स्वसुखेन अभिनंदिता. ज्याप्रमाणे या श्रीकृष्णाने त्याचं स्वागत केलं, कौतुक केलं आणि आपल्या वहिनीने आपल्याला काय दिलं, एक मुठभर पोहे दिले, पण एवढे पोहे सुद्धा सुदाम्याचे पोहे म्हणून प्रसिद्ध झाले. या संपूर्ण भागवतामध्ये म्हणा किंवा एकूण पुराणामध्ये, इतिहासामध्ये सुदाम्याचे पोहे प्रसिद्ध आहेत. का तर हे पोहे भक्तीचे आहेत, या ठिकाणी भक्तियुक्त अंतःकरणाचे आहेत. या ठिकाणी जरी त्या पोह्याच्या मागं दारिद्र्य लपलेलं असलं तरी ते दारिद्र्य भगवंताला या ठिकाणी प्रसाद रूपाने भगवंताने ते स्वीकारलं आणि त्याला श्रीमंतीचं दान केलं. याप्रमाणे त्यांनी मोठ्या आनंदाने भगवंताच्या या सगळ्या सत्काराचा स्वीकार केला. श्वभूते विश्वभावेनं, आणि सगळ्यांना आनंद झाला. सगळ्यांनी एक 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 कण ते पोहे खाल्ले. स चा लब्ध्वा धनम कृष्णान्न तू या चितवान स्वयं. कृष्णाला त्यांनी काही मात्र मागितलं नाही. बरं, त्यालाही काही कळलं नाही की माझ्या माघारी काय तिकडं बदल झाला, माझी नगरी सोन्याची झाली तेही माहीत नाही त्याला. आणि मग तो म्हणाला, देवा आता खूप दिवस झाले, मी निघतो आता, फार दिवस झाले. कृष्णाने त्याला अलंकार घातले होते, दागदागिने घातले होते, त्याला पितांबर परिधान करायला लावलेला होता. आणि मग कृष्ण म्हणतात, ठीक आहे निघता तुम्ही, बरं बरं या. आणि तो निघाला की कृष्ण म्हणले, अरे सुदाम देवा तसाच चालला आणि ते सगळे अलंकार दे ना काढून, तुझ्या बोटातल्या मुद्या काढून दे. तो म्हणला, काय कमाल आहे हो. म्हणले, काय कृष्णाची कमाल आहे, चोर आहे म्हणले कृष्ण, आधी दिलेचे दिले आणि आता काढून घेऊन लागला. बरं असू दे म्हणले, मलाही गरज नाही. तो म्हणाला, देवा मला तुझ्या कोणत्याही श्रीमंतीची गरज नाही, मला तुझ्या धनाची गरज नाही, मी तुला मागायला आलो नव्हतो. न चा लब्ध्वा धनम कृष्णा न तू याचितवान स्वयं. मी तुला काही मागितलं नाही, मला काही नको, हे घे तुझं तुझं तुला परत. त्याप्रमाणे त्यांनी त्याची दागिने परत दिले. त्याप्रमाणे पितांबर काढला, आपलं जुनं वस्त्र धारण केलं. कृष्ण म्हणले, अरे सुदाम्या मी यासाठी काढून घेतलं की मार्गी चोर रे बहुत आसती, मार्गी चोर रे. अरे रस्त्याने चोर आहेत, चिरटे आहेत, काही सांगता येत नाही. आणि लुटविल्या विना कुणाला सोडती, लुटविल्याशिवाय कोणाला सोडत नाहीत. जो दिसेल त्याला लुटतात. आणि तुझ्याजवळ जर एवढं सोनं नाणं पाहिलं आणि तुझी प्रकृती अशी तोळा मासा, तेव्हा असं सोनं नाणं पाहिल्यावर लोक चोरणार नाहीत का, लुटणार नाहीत का. म्हणून मार्गी चोर रे बहुत असती, या रस्त्यामध्ये खूप चोर आहेत. तो मनात म्हणला, अरे तूच महाचोर आहेस, सगळ्यात मोठा चोर तर तूच आहेस, आधी तूच काढून घेतलं. बरं जाऊ दे म्हणे कृष्णा, मला गरज नाही. याप्रमाणे त्याचं अंतःकरण पाहिलं की किती निष्प्रह आहे. निष्प्रहस्य तृणन जगत, किती निष्प्रह आहे हे पाहिलं. त्याला कशाबद्दलचं धन, त्याप्रमाणे मोठेपणा, लौकिक कीर्ती कशाचंच आकर्षण नव्हतं. त्याला पैशाचं नव्हतं, सोन्याचं नव्हतं, त्याप्रमाणे दागदागिन्यांचं नव्हतं आणि वस्त्रप्रावरणाचंही नव्हतं, पंचपक्वान्नाचंही नव्हतं. कृष्णाची भेट झाली, बस कृष्णा तुमची भेट झाली, दर्शन झालं, या ठिकाणी तुमच्यासोबत गप्पा मारल्या, खूप आनंद वाटला, बस आता मी एवढ्यावरती माझं सगळं आयुष्य मी काढू शकतो. कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण असं म्हणून तो निघाला. अहो ब्रह्मण्य देवस्य दृष्ट्वा ब्रह्मण्यतामया यद दरिद्रतमो लक्ष्मी सृष्टामो बिभ्रतो रसी. याप्रमाणे तो निघाला. त्यांनी आपलं जुने वस्त्र नेसलं, जुनकं जे धोतर काढलेलं होतं 5-6 ठिकाणी फाटलेलं, त्याला गाठी लावलेल्या, मळकट अशा प्रकारचं त्याचं जे धोतर होतं ते पुन्हा त्यांनी नेसलं, उपरणं घेतलं आणि निघाला. आपली आपली पुरचुंडी घेऊन निघाला. आणि निघता 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 द्वारकेच्या बाहेरही आला आणि आपल्या सुदाम नगरीपर्यंत आला. त्या नगरीपर्यंत आल्याबरोबर त्याला पुन्हा चमचम 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 नगरी दिसू लागली. अहो म्हणले, हे काय, मी रस्ता चुकलो काय. म्हणले, मला रस्त्याचा भ्रम झाला, काही सांगता येत नाही. म्हणले, मी कदाचित रस्ता चुकलो असेल. कारण जसं आपण द्वारकेत गेल्यानंतर जसं चमचमाट दिसला, 1.25 लाख सोनेरी पताका जैसी बिजली चमके, 1.25 लाख सोनेरी पताका जशा दिसल्या. अहो म्हणले, आपला भ्रमच झाला, आपल्याला कुठेतरी रस्ता चुकला म्हणले आपल्या, आणि आपण पुन्हा द्वारकेत आलो असं वाटलं खरं. पण तो आला होता त्याच्या सुदाम देवाच्या नगरीमध्ये आणि क्वाहम दरिद्र पापियान विचार करत आला होता की अरे मी किती दरिद्री आणि कृष्ण किती श्रीमंत, मी किती पापी, कृष्ण किती पुण्यवान. अहो मी कुठं, तो कुठं, मी एक साधा दरिद्री ब्राह्मण आणि कृष्ण द्वारकेचा राजा. काय वैभव त्याचं, काय मोठेपणा त्याचा, काय लौकिक त्याचा. परंतु कृष्णाच्या एवढ्या मोठ्या वैभवामध्ये सुद्धा कृष्ण मला विसरला नाही. अहो त्यांनी मला आलिंगन दिलं, बाहुभ्याम परिरंभिता,
इतकं प्रेमाने जवळ घेतलं, आलिंगन दिलं, आपल्या पर्यंकावर बसवलं, आपल्या ताटातलं अन्न मला दिलं, आपल्या हाताने गंध लावलं, स्नान घातलं. वा वा, खरोखर निवासित प्रिया जुष्टे. नवीन कपडे नेसायला दिले, पर्यंकावर आराम करायला दिला. त्याच्या सगळ्या स्त्रिया ह्या देखील माझी सेवा करत होत्या. महिषा विश्रांतो वाल व्यजन हस्तया. आणि एवढेच नव्हे तर मला रुक्मिण्याधिकांनी सुद्धा पंख्याने वारा घातला. खरोखर माझी शुश्रूषा केली, माझं पाद समाधान केलं, माझे पाय चोपले हो. पाद समानाधिभी पूजितो देवदेवेन विप्रदेवेन देववत. अहो, एवढा देवांचा देव, परंतु त्यांनी माझे पाय चोपले. खरोखर यापेक्षा काय हवंय माणसाला. आणि मग मी पुन्हा चुकलून द्वारकेत आलो का असं वाटलं. मी अधन, मी निर्धन आणि श्रीकृष्ण धनवान. मी दरिद्री आणि तो श्रीमंत. मी यह कश्चित आणि तो किती थोर, किती मोठा, पण किती कारुणिक. त्याच्या मनामध्ये किती आपल्याबद्दलची करुणा आहे, किती दया आहे, किती प्रेम आहे. खरोखर खरा मित्र कोणता, कसा, तर तो कृष्णासारखा. सखा कसा असावा, तो कृष्णासारखा. याप्रमाणे विचार करत करत निघाला खरा, पण त्याला वाटलं आपण पुन्हा द्वारकेतच पोहोचलो. कारण 1.25 लाख सोनेरी पताका चमकू लागल्या. आणि एकदम त्याच्या समोर त्याची बायको आली. आणि कोण आहे म्हणले, तू कश काय समोर म्हणले. आणि एवढे वस्त्र प्रावरण कुठून घातले, अलंकार कुठून घातले, अगं कुठं डाका टाकला का चोरी केली. नवीन वस्त्र घातले होते तिने, रेशमी वस्त्र घातले होते, लफ्फ्याच्या लफ्फे गळ्यामध्ये अलंकाराचे होते, कानामध्ये सुंदर अशा प्रकारचे अलंकार, हातामध्ये सगळ्या प्रकारच्या मुद्या, कडे तोडे हे सगळे घातलेले, पाटल्या घातलेल्या, चप्पलहार घातलेला आणि सगळ्या प्रकारच्या दागिन्यांनी नटलेली प्रत्यक्ष लक्ष्मी दिसू लागली. अगं तू कशी काय हातात निरांजन घेऊन आलेली. अहो तीच कशाला, गावातल्या सगळ्या सुवासिनी निरांजन घेऊन आल्या होत्या आणि याला ओवाळत होत्या. म्हणले सुदामदेवा या. मी काय, मला वाटलं द्वारकेत आलो की काय. एवं मीमांस मानम तम नरा नार्यो मर प्रभा. अहो देवांगना जशा दिसाव्यात तशा तुम्ही दिसू लागल्यात. मी कुठं आलोय, मी चुकलो का मला भ्रम झाला की मी स्वप्नात आहे. ते म्हणे काही नाही, तुम्हाला भ्रम नाही झाला, तुम्ही स्वप्नात नाही, तुम्ही तुमच्याच गावात आलात, तुमच्याच या नगरीमध्ये आलात. अहो तुम्ही तिकडे कृष्णाला भेटायला गेलात आणि आपली नगरी सोन्याची झाली, सगळ्यांना श्रीमंती प्राप्त झाली. निश्चक्राम ग्रहात पूर्णम रूपिणी श्री देवालयात. अहो प्रत्यक्ष लक्ष्मी या ठिकाणी नांदायला आली. लक्ष्मीचं सगळं वैभव आपल्याला प्राप्त झालं. तुम्ही कृष्णाचं दर्शन काय घेतलं, कृष्णाची भेट तुम्ही तिकडे काय घेतली आणि इकडे चमत्कार झाला. पतिव्रता पतिम दृष्ट्वा, आपल्या पत्नीकडे पाहिलं, तिचा पातिव्रत्याकडे पाहिलं आणि डोळ्यातून गळगळ गळगळ अश्रू येऊ लागले. प्रेमोत कंठाश्रू लोचना, डोळ्यातून अश्रू येऊ लागले. कंठ दाटला, सद्गतीत झाला आणि एकदम तो म्हणाला, डोळे झाकले त्यांनी. तो म्हणाला, देवा मी एवढी श्रीमंती मी मागितली नाही तुला, मी एवढं धन मागितलं नाही, मी एवढं धनधान्य मागितलं नाही, मी एवढी संपत्ती मागितली नाही, तू मला कशाला दिलीस. मी लिहिता नक्षमत बुद्ध्या मनसा अपरिशश्वजे. डोळे झाकले आणि देवाला प्रार्थना केली. देवा ह्या दास दासी मोठ्या मोठ्या सुंदर अशा प्रकारच्या अलंकारांनी सजलेल्या मी पाहतोय. दासीनाम निष्कंठीनाम मध्ये भ्रांतीचा विस्मिता पया फेदने भाषय्या. इतक्या सुंदर अशा प्रकारच्या शय्या या ठिकाणी टाकलेल्या आहेत. सुंदर रेशमी अशा प्रकारच्या शय्या टाकलेल्या, पांढऱ्या स्वच्छ दुधाच्या फेसाप्रमाणे. आणि रुक्मा परिच्छदा, सगळीकडे सोन्यानी मढलेले मी हे सगळ्या गोष्टी बघतोय. पर्यंक बघतोय, पर्यंका हेमदंडाने. या पर्यंकाला हेमाचे म्हणजे सुवर्णाचे दंड लावलेले होते, चामर होते, व्यजन होते, अलंकार होते, मुक्तादाम विलिंबिनी, मोत्यांची झालरी लावलेल्या होत्या, हार लावलेले होते. आणि स्वच्छ स्फटिक कुड्डेशू, सगळीकडे स्फटिकाच्या फरशा होत्या, महामार्कताच्या फरशा होत्या, रत्नाचे दीप होते. आणि ललना रत्नसंयुता, सगळ्या स्त्रिया यांना ओवाळत होत्या. त्यांनी डोळे झाकले, म्हणले देवा ही मला श्रीमंती मी मागितली नाही, एवढं वैभव मी मागितलं नाही, तुम्हाला कशाला दिलं. आणि जर हे वैभव मिळाल्यानंतर मी तुझं विस्मरण जर मला झालं तर मला हे वैभव नको. जर या वैभवामध्ये मला तुझं विस्मरण झालं तर मग मात्र या वैभवाचा मला उपयोग नाही. मला हे वैभव नसलं तरी चालेल, मी दारिद्र्यामध्ये जीवन जगेल, पण हे वैभव असताना मात्र तुझी आठवण मला सतत असावी, तुझं स्मरण मला सतत असावं, तुझं नामस्मरण मी सतत करावं. पर्जन्यवत स्वयमी क्षमाणू. देवा तुम्ही पर्जन्यवत आहात, तुम्ही सगळीकडे समान दृष्टीने पाहता, परंतु देवा मला हे वैभव नको. म्हणून कारण वैभवाने धनाने माणसाला मद चढतो, राज्य विभूतीर्न.
अदीर्घ बोधाय विचक्षणे स्वयं पश्यन् निपातं धरणा मदोद्भवम. धन, धान्य, संपत्ती, समृद्धी, मोठेपणा, लौकिक, कीर्ती, प्रतिष्ठा हे सगळं लौकिक आलं, भौतिक आलं की माणसाला मद चढतो आणि मदोन्मत्त माणूस होतो. तू ईश्वराला विसरतो. म्हणून इत्थं व्यभिसतो बुद्ध्या भक्तो ती जनार्दने. माझी बुद्धी फक्त तुझ्याशी जर एकरूप राहत असेल तर हे सगळं दिलं तरी चालेल. पण जर एवढ्या सगळ्यामध्ये माझी बुद्धी तू जर या ठिकाणी या केवळ विषय लोलूप केली तर मला याची गरज नाही. असं म्हटल्याबरोबर डोळे झाकले आणि तेवढ्यात भगवान प्रसन्न झाले, प्रगट झाले. ते म्हणाले, तुला कधीही माझा विसर पडणार नाही. तुझी भक्ती अव्याहत कायम राहील. लब्धभावो भगवती कर्मबंधात विमुच्यते. त्याप्रमाणे तुझी भक्ती ही कायम राहील. दृष्ट्वा स्वभृतय रजितम पराजितम. अरे भगवान म्हणतात, तू अजित आहेस, तू पराजित कधीच होणार नाहीस. तू या लक्ष्मीच्या संपत्तीच्या अधीन कधीच होणार नाहीस. तू या अविद्येच्या अधीन कधी होणार नाहीस. तू भक्तियुक्त अंतःकरण तुझं कायम राहील आणि तुझा या ठिकाणी महिमा सगळे जग गातील. भक्ती जर कोणाची श्रेष्ठ तर सुदाम्याची भक्ती, सुदाम्याचं प्रेम ह्या जगामध्ये कायम राहील. तुझं नाव केवळ एक भक्त म्हणून, सखा म्हणून सगळ्या जगामध्ये प्रसिद्ध होईल. म्हणून त्याला आशीर्वाद दिला. तर ध्यान योग वेगोद्ग्रथितात्म बंधन तद्धामले बे चिरत सताम गतिम. आणि त्यांनी या अध्यायाला देखील आशीर्वाद दिलेला आहे. जो हा अध्याय ऐकतो आणि सांगतो त्याला कृष्णाच्या चरणाशी प्रेमभाव उत्पन्न होतो आणि तो कर्मबंधापासून मुक्त होतो. म्हणजे या ठिकाणी सुदामदेवाला तर आशीर्वाद दिलाच दिला, पण ही कथा ऐकणाऱ्याला आणि कथा सांगणाऱ्याला सुद्धा लब्धभावो भगवती कर्मबंधात विमुच्यते. तो कर्मबंधापासून मुक्त होतो अशा प्रकारचा आशीर्वाद दिला. आता यानंतर बलराम दादांची गोपगोपींची भेट आणि या वसुदेवाने केलेला यज्ञयाग वगैरे या संबंधीचं जे कथानं सांगतील तो सगळा भाग उद्या सांगण्यात येईल. हरे नमः. पुंडलिक वरदे हर विठ्ठल. सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वती पते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण